आज आईच्या मैत्रिणीच्या घरी गेलो आणि तिथल्या त्या काळूने मला तर आज फाडला असता बाबा. बारकाल्या पोरांपासून तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांची मी मदत करतो आणि ते करून मला खरंच लय भारी वाटतं. आता आईच्या मैत्रिणीने घरी जेवायला बोलावलंय, म्हणले आपल्याला तिकडे जावाच लागणार आहे. आणि आता मी तिकडे एकटा जायचं ना, मी गेलो तिकडे सगळ्यांना घेऊन, चला म्हणलं सगळ्यांना पार्टी. आणि पुढे जाऊन आम्हाला रस्ता कळाना, आम्ही बसलो इकडे मध्येच रस्त्यात. आईन त्यांना यायला लयच टाइम होता ना, आम्हाला मोकार बोका लागल्या होत्या. मग आम्ही चुरमुरं खुरमुरं घेतलं खायला. ते मस्त खायचं नसते पण मोकार बोका लागल्या होत्या, म्हणलं तेवढाच पोटाला आधार होईल. आणि खाऊन पिऊन झालो कचरा आम्ही व्यवस्थित टाकून दिला बरं का. आणि त्याच्यानंतर आईन ते आले ना, इकडे आमचं गाडमं चालू आहे ना राव. कसं बस एकदाच पोचलो बाबा आईच्या मैत्रिणीच्या घरी. अरे इकडे तर डॉनला पाळणा आहे. आणि इकडे डॉन एक नाही दोन नाही तीन तीन डॉन. तशी सगळी गुणाची होती बरं का, काय केलं नाही. फक्त ते एका काळून काडक्या काढल्या असत्या हाताच्या माझ्या. आणि पोरींना सीताफळ खायचं होतं पण ते काय पिकलेलं गावलं नाही बा. आणि त्यात दोघींना भरोसा नाही सीताफळ हाय का नाही, खोटं बोलतोय का नाही. त्या पार वाकून बघायच्या रे. म्हणलं थांब, हा जा आता, जा 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 म्हणलं, बघ आता वाकून. आणि मग इकडे सगळ्यांना म्हणलं चला मी तुम्हाला फिरायला नव्हतं, माहितीये मला सगळं इकडचं. आणि मग जस काय पुढे जाऊन बुध भांगला बघितलाय, म्हणलं पळा बाबा इथून. आणि मग काय नुसतं मच्छी हाणलीन काय. जेवण वगैरे पण लय क्वालिटी झालं होतं. आणि पार पोट फुटस्तोवर जेवायला घातलं रे. आणि जेवण वगैरे तर झालं आणि घरी न्यायला काय ना काय नको नको म्हणलं तरी दिलं. खरंच लय गोड माणसं होती ना, असं वाटलंच नाही आपण दुसऱ्याच्या घरी जेवतोय. तुमची अशी कोण गोड मैत्रीण असेल तिला हा व्हिडिओ शेअर आणि लाईक आणि फॉलो पण करा.